आम्ही पोलीस आहोत, अंगावरील सोनं काढा या एका वाक्यावर विश्वास ठेवणं चंद्रपूरमधील एका नागरिकाला चांगलंच महागात पडलंय। बनावट पोलीस बनून आलेल्या दोन भामट्यांनी अवघ्या काही मिनिटात 8 तोळे सोन्याचे दागिने लंपास करत धूम ठोकली। चंद्रपूर शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे। चंद्रपूर शहरातील भानापेठ वॉर्ड परिसरात राहणारे अजय अडगुडवार हे सकाळी दूध आणायला गेले होते। घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांना अडवलं आणि पोलीस असल्याचं सांगत स्वतःचं बनावट ओळखपत्र दाखवलं। त्यानंतर परिसरात सोन्याचे दागिने घालण्यास मनाई असल्याचं सांगून अंगावरील सर्व सोनं काढून वाहनाच्या डिक्कीत ठेवण्याचे निर्देश दिले। समोर पोलीस असल्याचा विश्वास बसल्यानं अजय अडगुडवार यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून एका कागदात गुंडाळले आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवले। मात्र याच क्षणाची वाट पाहत असलेल्या भामट्यांनी हात चलाकी दाखवत दागिन्यांची पुडी बदलली आणि त्यातील 8 तोळे सोनं लंपास केलं। काही अंतर पुढे गेल्यानंतर अडगुडवार यांना संशय आला। त्यांनी डिक्की उघडून पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। डिक्कीमध्ये सोन्याऐवजी केवळ रिकामी कागदाची पुडी होती आणि भामटे पसार झाले होते। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतलाय आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे। दरम्यान अशा प्रकारे पोलीस असल्याचं भासवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। डेअरीमध्ये आलो दूध घ्यायसाठी, दूध घेऊन निघालो घराकडे जायसाठी। रस्त्यात थांबवलं, त्यांना पहिले थांबवलं, मी कोण आहे म्हणून विचारलं तर आम्ही पोलीसवाले आहोत, आय कार्ड दाखवलं म्हणून मग मी त्यांचं ऐकलं सर्व। तर ते हे तुम्ही सोनं घालून असं फिरायचं नाही म्हणून आम्हाला इन्फॉर्मेशन आहे म्हणून आम्ही फिरत आहोत सकाळी। म्हणून मग मी काय करू म्हणलं तर काढून घ्या म्हणे। काढून घेतलं आणि खिशात ठेवलं। खिशात ठेवल्यावर त्यांनी पेपर दिला, व खिशात ठेवू नका, असं पेपरमध्ये पुडी बांधा आणि डिक्कीत टाकून द्या आणि घरी नेऊन ठेवून द्या। मग मी त्यांना पेपर दिला, त्याच्या पेपरमध्ये मी हे टाकले सगळे दागिने आणि पुडी बांधली आणि डिक्की खोलली। तर त्यांनी डिक्कीत टाकलं आणि मला गाडी नंबर विचारला, म्हणून मी गाडी नंबर वाकून पाहायसाठी गेलो। तेवढ्या वेळात त्यानं ते पुडी बदलून टाकलं। मग मी तिथून निघालो, मला डाऊट आला म्हणून थोडं समोर गेल्यावर मी दस्तगीर मंदिर तिथे जाऊन डिक्की खोलून पाहिली आणि सामान पाहिला आहे का नाही। तर तिथं सामान नव्हतं। त्याच्यामुळे मग मी एकदम अनकॉन्शियस होऊन गेलो आणि एकदम टेन्शनमध्ये होऊन गेलो। मी एका ठिकाणी बसून अजून वापस गाडी पलटवली आणि त्याच्या मागे इकडे आहे का म्हणून पाहायसाठी अजून आलो माधव डेअरीपाशी। तर तिथं ते नव्हते, निघून गेले। त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशन गाठला आणि रिपोर्ट केली।